वाचकाला आपली तृषा शमवण्यासाठी ओढ असते वर्षा ऋतूची, शिंपल्यातल्या थेंबाला मोती होण्यासाठी ओढ असते ती स्वाती नक्षत्राची. अशा या उत्साही कार्यक्रमासाठी लाभलेले आदरणीय पाहुणे व सन्माननीय मान्यवरांचे सहर्ष स्वागत. व्यासपीठावरील आसन व्यवस्थेवर आपण विराजमान व्हावे अशी मान्यवरांना नम्र विनंती करतो. विविधतेत एकता जपणारा महान देश आहे. भाषा, धर्म, संस्कृती वेगवेगळी असली तरी आपण सारे भारतीय आहोत. हीच खरी आपली ओळख आहे. आपल्यातील ऐक्यता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता दृढ व्हावी या उदात्त हेतूने आपण एकात्मता मंत्राने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. यासाठी मी आमच्या ज्येष्ठ शिक्षिका सहस्रबुद्धे मॅडम व विद्यार्थिनींना आमंत्रित करतो. पुराणं इंद्रं यमं मातरिश्वानमाहो वेदान्तिनो निर्वचनीयमेकं यं ब्रह्म शब्देन विनिर्दिशन्ति शैवायमीशं शिवैत्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति बुद्धस्तथान्य इति बौद्धजैना सश्रीयकालेति च सिद्धसन्ता शास्त्रेति केचित् प्रकृतिकुमारा स्वामीति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशितारं स एक एवं प्रभुरद्वितीय स एक एवं प्रभुरद्वितीय. ओम शांति शांति शांति. धन्यवाद मॅडम. महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती, शौर्य आणि कर्तृत्व यांचा अभिमान जागवणारे गीत म्हणजे महाराष्ट्र गीत. संत, समाजसुधारक, शाही आणि वीरांच्या भूमीची ओळख करून देणारे हे गीत आपल्या मनात महाराष्ट्राबद्दल प्रेम, एकात्मता आणि कर्तव्य भावना निर्माण करते. चला तर मग आपल्या विद्यार्थिनी सादर करत आहेत महाराष्ट्र गीत. जय जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा. कीर्तिनामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देवी जिव्हा. सह्याद्रीचा
दिल्लीचेही थक्क राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. धन्यवाद. सर्वांनी आसनस्थ व्हायचे. उगवतो जसा पहाटेचा दिनकर, उगवतो जसा पहाटेचा दिनकर, नवचैतन्य देऊणी फुलवितो चराचर, नवचैतन्य देऊणी फुलवितो चराचर. तसेच आजच्या शुभकार्याचे चैतन्य फुलावे होऊनी श्री गणेश आणि सरस्वती पूजन. मी सर्व मान्यवरांना नम्र विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व ईश पूजन करावे. दीप प्रज्वलन व ईश पूजन करावे. विद्येची देवता श्री गणेश आणि देवी माता सरस्वतीचं या ठिकाणी पूजन होत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते गणनाथाय सिद्धिबुद्धिप्रदायिने विघ्नेशाय वरदाय सर्वकार्येषु सर्वदा. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थतं. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभुदिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. दीप दीप ज्योती परम ज्योती दीप ज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापम दीप ज्योती नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. खरं तर जिथं ज्ञानाच्या प्रकाशाचं साम्राज्य असतं तिथं अज्ञानाच्या अंधकाराचं अस्तित्व उरतच नाही. चला तर मग या लवलवत्या पेटत्या ज्योतीच्या साक्षीने आज चोहीकडे ज्ञान विज्ञान संस्कार संस्कृती आणि उत्तुंग प्रेरणेचा प्रकाश पोहोचवूयात. नेसुनी शुभ्र वस्त्र असे विराजमान आहे ती साक्षात लावण्याची खाण. शब्दात काय वर्णावे तिचे स्थान अमृतरूपी कार्य आहे तिचे विद्यादान. अशा या सरस्वती मातेचं सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन होते.
धन्यवाद. सर्व मान्यवरांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावे. ज्ञान, कला आणि संस्कार यांचा दीप प्रज्वलित करणारे ईशस्तव नृत्य हे भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाचे सुंदर प्रतीक आहे. विद्यार्थ्यांच्या भावपूर्ण सादरीकरणातून ईश्वरचरणी नमन करण्याचा हा प्रयत्न आहे. चला तर मग या शांत मनाने आणि भक्तिभावाने या ईशस्तवन नृत्याचा आस्वाद घेऊया. बोल आहे मा सरस्वती शारदे. सादर केलेला आहे. आदरणीय मान्यवर, पालक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, पाहुण्यांचे मनापासून स्वागत करणे ही आपली भारतीय परंपरा आहे. शब्द, स्वर आणि भावनांच्या माध्यमातून आपुलकी व्यक्त करण्याचे सुंदर साधन म्हणजेच स्वागत गीत. हे स्वागत गीत सादर करण्यासाठी येत आहे आपल्या शाळेच्या विद्यार्थिनी. इकडे घे थोडंसं.
व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक या सर्वच क्षेत्रातील मान्यवरांचं स्वागत. सर्व सन्माननीय मान्यवरांना मी मनपूर्वक विनंती करतो की त्यांनी स्नेहमंचावर विराजमान व्हावं. मूल आजच्या दिनाचे कोणत्या शब्दात मांडावे, हर्षाने नटलेल्या या क्षणांना प्रत्येकाने काळजात साठवावे. अतिशय प्रसन्न अशा वातावरणात वार्षिक स्नेह संमेलनासाठी आपला अमूल्य वेळ काढून उपस्थित राहिलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर साहेब श्रीयुत विशाल रेवती अनंता केवारी साहेब, प्राथमिक आरोग्य केंद्र कळंब येथे वैद्यकीय अधिकारी आहे. आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे व अभिमान वाटतोय की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर साहेब हे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे विद्याविकास कार्यकारिणी मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचे व्यासपीठावर स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे सदस्य, सल्लागार सदस्य मंडळाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्री विशाल केवारी सर, सगळ्यांच्याच आसन व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, तरी आसनस्थ व्हावे. कॅल्विनचा तुम्ही टाकला का? कॅल्विनला तुम्ही टाकला? कॅल्विनला तुम्ही टाकला? तो ऑपरेटर नाही केला. 4 मध्ये ब्लू लाईट पण केले चेंज. पेरणे सर या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांनी व्यासपीठावर उपस्थित व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो. अनुभव, कर्तृत्व अपार, समाजासाठी ज्यांचा विचार, अशा मान्यवरांचे स्वागत आज आम्हा सर्वांसाठी गौरव खास. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांचे स्वागत. तसेच त्यांचा परिचय करून देण्यासाठी मी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ रेखा काळे मॅडम यांना आमंत्रित करतो. नमस्कार. ज्ञान, संस्कार आणि आनंद यांचा सुंदर संगम असलेल्या या स्नेहसंमेलनाच्या मंगल प्रसंगी आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या मान्यवर पाहुण्यांचा परिचय करून देण्याचा मला हा योग आलेला आहे. सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की कर्जत खालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय कार्यसम्राट श्री महेंद्रजी सदाशिव थोरवे सर हे काही कारणास्तव आज इथे उपस्थित राहू शकले नाही, तरी त्यांनी त्यांच्या शुभेच्छा आपल्याला दिलेल्या आहेत. सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणारे, समाजासाठी सदैव तत्पर असणारे, अत्यंत मनमिळावू आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री विशाल रेवती अनंता केवारी, हे आपलं भाग्यच आहे की आज आपल्या शाळेला आपले माजी विद्यार्थी हे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं खूप खूप स्वागत. डॉक्टर विशाल केवारी हे सध्या आपल्याच परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र कळंब येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता नीट परीक्षेत ऑल इंडिया रँक 127 मिळवून त्यांनी MBBS
डेरवन हॉस्पिटल, रत्नागिरी मेडिकल कॉलेज येथे शासकीय विभागातून पदवी घेऊन 1 वर्ष प्रशिक्षण पूर्ण 1 वर्षाचे प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलेले आहे. त्या अगोदर नाशिक येथे त्यांचा दंतचिकित्सक BDS म्हणून इथेही त्यांचा नंबर लागला होता. पण जिद्दीने त्यांनी MBBS साठी पुन्हा तयारी केली आणि त्यांनी MBBS ला प्रवेश मिळवला. तेव्हाच ते शांत बसले. असे आमचे विशाल सर. इयत्ता 9वी मध्ये शिकत असताना पितृछत्र हरपले, पण कोठेही न डगमगता आईच्या भक्कम पाठिंब्याने त्यांनी कौटुंबिक धुरा सांभाळली आणि आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले, आणि ते म्हणजे डॉक्टर होण्याचे. वडिलांची इच्छा होती म्हणून त्यांचं शेवटची इच्छा म्हणून आपण पूर्ण करावी हे ध्येय त्यांनी आपल्या गाठीशी लहानपणापासूनच बांधून घेतले होते. असे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विशालजी रेवती अनंता केवारी यांचे विद्याविकास मंदिरात खूप खूप स्वागत आहे आणि त्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छाही आहे. मी मंडळाचे माननीय अध्यक्ष श्री करंदीकर काका यांना विनंती करेल की त्यांनी मायेची शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपल्या विशाल केवारी सरांचा सन्मान करावा. विशाल सरांचा सन्मान होत आहे. अतिशय गौरवाची गोष्ट आहे आपल्यासाठी. मान्यवरांनी आसनस्थ व्हावं ही नम्र विनंती. डॉक्टर विशाल केवारी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या असणाऱ्या त्यांच्या मातोश्री श्रीमती रेवती अनंता केवारी यांचंही त्यांच्या यशामध्ये मोलाचं सहकार्य आहे आणि त्यांचाही इथे सन्मान होणं प्राप्त आहे. म्हणून मी शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ निकम मॅडम यांना अशी विनंती करते की त्यांनी श्रीमती रेवती मॅडम यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. धन्यवाद मॅडम. नेहमी आपल्या शाळेवर नितांत प्रेम करणारे पत्रकार बंधू आपले श्री पेरणे साहेब यांचंही स्वागत या ठिकाणी होत आहे. मी मंडळाचे माननीय कार्यवाह श्री जोगळेकर सर यांना विनंती करते की त्यांनी पेरणे सरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. पुन्हा मी एकदा माननीय श्री अमितजी जोगळेकर सर यांना विनंती करेल की त्यांनी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, सल्लागार, सभासद या सर्वांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन करावं. सर्वप्रथम माननीय अध्यक्ष श्री करंदीकर काका, माननीय श्री बल्लाळ काका जोशी उपाध्यक्ष, माननीय श्री खेडकर सर मंडळाचे कार्याध्यक्ष, मंडळाचे सल्लागार तसेच माजी उपाध्यक्ष श्री अरुण काका धारप यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे.
माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष श्री पादीर सर यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. त्याचप्रमाणे सुशील सुर्वे सर, माननीय श्री सुशील सुर्वेकर इंग्रजी माध्यम शालेय समिती अध्यक्ष यांचंही स्वागत होत आहे. सहकार्यवाह श्री मिलिंद साने सर यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. श्री राम ब्रह्मांडे काका यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. 1985 साली ज्या वेळेला शाळा सुरू झाली त्यावेळेला शाळेच्या मान्यतेसाठी ब्रह्मांडे काका यांचं फार मोलाचं मार्गदर्शन आहे. त्यासाठी मी त्यांना जोळेकर सरांना विनंती करते की त्यांनी शॉल आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा. श्री ब्रह्मांडे काका यांचा शॉल श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. माननीय श्री जोगळेकर सर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. माननीय श्री वासुदेवजी पिंपुटकर सदस्य यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे, स्वागत होत आहे. तसेच शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ आसावरी काळे मॅडम आणि विद्याविकास मंडळ सदस्या यांचंही स्वागत जोगळेकर सरांच्या हस्ते होत आहे. माननीय श्री गुप्ता सर यांचंही स्वागत श्री जोगळेकर सर यांच्या हस्ते होत आहे. तसेच माननीय श्री नाईक सर विद्याविकास मंडळ सदस्य सभासद यांचेही स्वागत या ठिकाणी होत आहे. मी विनंती करते की माननीय श्री अनिल काका बदले यांचंही स्वागत श्री जोगळेकर होत आहे. धन्यवाद सर. शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ निकम मॅडम यांना मी विनंती करेल की त्यांनी मंडळाचे कार्यवाह माननीय श्री अमितजी जोगळेकर सर यांचं आपल्या शुभ हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. निकम मॅडम मी यांना थांबण्यासाठी विनंती करेन. शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा माननीय श्रीमती बांगर मॅडम प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुमचं या ठिकाणी स्वागत होत आहे. माननीय श्रीमती वेळोवेळी आम्हाला बांगर मॅडम यांचं खूप सहकार्य लाभत असते. धन्यवाद मॅडम. जे खंबीरपणे आपले आधारस्तंभ आहे, 4 पिलर आहे, असे आपले 4ही सत्रातील माननीय मुख्याध्यापिका यांचं स्वागत करण्यासाठी मी स्नेहसंमेलन प्रमुख श्री देवरे सर यांना निमंत्रित करते. श्री देवरे सर, सर्वप्रथम माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ शैलजा निकम मॅडम यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत होत आहे.
माननीय श्री देवरे सरांच्या शुभ हस्ते. प्राथमिक सर पुन्हा एकदा विनंती करेल आपण इथेच थांबावं. प्राथमिक विभागाच्या माननीय मुख्याध्यापिका विनया काकडे मॅडम यांचंही या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन स्वागत होत आहे. बालवाडी विभागाच्या माननीय मुख्याध्यापिका श्रीमती दिघे मॅडम यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. तसेच इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका सौ स्नेहा मसे मॅडम यांचंही या ठिकाणी श्री देवरे सरांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे. धन्यवाद सर. आपले 3 दिवस झाले हे जे काही स्नेहसंमेलन सुरू आहे त्याचे प्रमुख आहे. तर असे सर्व स्नेहसंमेलन प्रमुख यांचं स्वागत करण्यासाठी मी माध्यमिक विभागाच्या माननीय मुख्याध्यापिका सौ निकम मॅडम यांना निमंत्रित करते. माध्यमिक विभाग स्नेहसंमेलन प्रमुख श्री देवरे सर यांना मी निमंत्रित करते मंचावर. आपलं स्वागत होत आहे माननीय मुख्याध्यापिका सौ निकम मॅडम यांच्या शुभ हस्ते. प्राथमिक विभागाच्या माननीय सौ गायकवाड मॅडम यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. गायकवाड मॅडम श्रीमती गायकवाड मॅडम यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. मी पुन्हा एकदा सौ निकम मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी आपल्या स्नेहसंमेलन प्रमुख यांचं स्वागत करावं. बालवाडी विभागाच्या माननीय श्रीमती दैवलीकर मॅडम यांनाही मी निमंत्रित करते. त्यांचंही स्वागत सौ निकम मॅडम यांच्या हस्ते होत आहे. इंग्रजी माध्यमाच्या माननीय वायले मॅडम यांना मी निमंत्रित करते की त्यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. धन्यवाद मॅडम. माध्यमिक विभागाचं पालक संघ प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेले माननीय श्री दिलीप शेळके सर यांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय श्रीमती सहस्त्रबुद्धे मॅडम यांना निमंत्रित करते की त्यांनी श्री शेळके सरांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे सौ मनीषा गोळे मॅडम हेही आपले पालक संघ प्रतिनिधी आहे. त्यांनीही सन्मान स्वागत स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. माननीय सौ सविता गायकर मॅडम यांनाही मी निमंत्रित करते. सौ सुवर्ण विर्ले मॅडम हेही आपले प्रतिनिधी आहे. यांनाही मी निमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. माननीय श्री निरगुडा सर यांना मी विनंती करते की त्यांनी पुढील स्वागत करावे. नवाब डेकोरेटर्स यांचं स्वागत निरगुडा सर यांच्या शुभ हस्ते होत आहे. अतिशय उत्तम साथ यांची दरवर्षी आपल्याला लाभत असते. असे नवाब डेकोरेटर्स. अरे टाळ्यांचा आवाज जरा कमी येतोय.
स्पीड फोटोचे फोटोग्राफर जय दादा यांचंही स्वागत या ठिकाणी होत आहे. या वर्षी नव्याने आपण LED ची सोय केलेली आहे. त्यासाठी आपल्याला सेवा देणारे माननीय श्री लोभी सर आणि श्री पवार सर यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. माननीय श्री निर्गुणा सर यांच्या शुभ हस्ते धन्यवाद सर. आपले माजी शिक्षक ज्यांचा ह्या शाळेसाठी काहीतरी वाटा आहे असे आपले माजी शिक्षक माननीय सौ नीलाक्षी सुर्वे मॅडम, माननीय सौ नीलाक्षी सुर्वे मॅडम, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं. मी माननीय सौ फणसे मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी आपल्या माननीय सुर्वे मॅडम यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करावा. त्याचप्रमाणे विद्याविकास मंदिरमध्ये कार्यरत असलेल्या गेल्याच वर्षी निवृत्त झालेल्या आपल्या शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे तारा मावशी यांचंही स्वागत सौ फणसेबाईंनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आपली शाळेचा आत्मा म्हणजे विद्यार्थी आणि अशा वेळेला माजी विद्यार्थ्याला विसरून चालणार नाही. आणि म्हणून मी माजी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुमारी लावण्या नंदकुमार डायरे हिला निमंत्रित करते. सौ फणसे मॅडम यांच्या शुभ हस्ते कुमारी लावण्या हिचे स्वागत होत आहे. आपली माजी विद्यार्थिनी लावण्या डायरे. धन्यवाद मॅडम. पुढे धन्यवाद. इथे आपला बक्षीस समारंभ स्वागत परिचयाचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. पुढील सूत्र मी देवरे सरांकडे सुपूर्द करते. धन्यवाद. आजचा हा मंगल क्षण घेऊन येतो नवे चिंतन. आजच्या प्रास्ताविकेतून उलगडो कार्यक्रमाचा हेतू व प्रयोजन. माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सौ शैलजा निकम मॅडम यांना मी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे. स्वागतम सुस्वागतम. ज्ञानाच्या प्रकाशाने जीवन उजळवणाऱ्या विद्याविकास मंदिरामध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील स्नेहसंमेलन आज उत्साहात साजरे होते. या आनंद सोहळ्यात उपस्थित मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार सन्माननीय श्री महेंद्र सदाशिव सोरवेथर या काही तांत्रिक अडचणीमुळे उपस्थित राहिलेले नाही, परंतु त्यांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी निश्चितच आहे. संघर्ष, शिक्षणाची जिद्द आणि समाजसेवेचा ध्यास. प्राथमिक आरोग्य केंद्र कळंब येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर श्री विशाल रेवती अनंत केवारी हे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ही आमच्या शाळेसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. तसेच श्रीमती रेवती अनंत केवारी आईच्या पाठबळामुळे त्यांनी आपले स्वप्न साकार केलेले ही सुद्धा आपल्यासाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय करंदीकर सर तसेच आजी माजी पदाधिकारी सदस्य आणि सल्लागार सदस्य. ज्या वेळेला नवीन शाळा सुरू झाली त्यावेळेला शाळा मान्यतेचा विषय आला आणि अनेक जणांनी आपल्या मोलाची साथ दिली. त्यामध्ये प्रामुख्याने श्रीराम ब्रह्मांडे सर यांचा उल्लेख करावा लागेल. सर या कार्यक्रमाला उपस्थित आहे हे आमचं भाग्यच आहे. तिन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका, आजी माजी शिक्षक, शिक्षकेतर वृंद, पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती, उपस्थित पालक, पत्रकार, विद्यार्थी मित्र सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत.
स्नेहसंमेलनाचा मुख्य उद्देशच हा आहे की आनंदाने आपुलकीने सर्वांना एकत्र एकाच व्यासपीठावर आणणे, विद्यार्थ्यांमधल्या सुप्त गुणांना वाव देणे, विद्यार्थ्यांमधलं व्यक्तिमत्व फुलवणे हा खरा उद्देश स्नेहसंमेलनाचा आहे. आणि आजचं स्नेहसंमेलन हे सर्वांच्या उत्साहाने आनंदाने साजरे होतं. ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. खरं म्हणजे आपल्या शाळेत ज्ञान, संस्कार आणि सृजनशीलतेला तितकंच महत्त्व आहे. आपल्या शाळेत फक्त अभ्यासच शिकवला जात नाही, तर अभ्यासाबरोबर मूल्य आणि त्यांची स्वप्न इथे साकार केली जातात. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या गुणांबरोबरच इथे आपण त्यांना फक्त संस्कार, अभ्यास एवढंच देत नाही आहे, तर व्यवसायाभिमुख होण्यासाठी आपण अनेक व्यावसायिक कौशल्य सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक उपक्रम आपल्या शाळेत आपण राबवतो. शैक्षणिक वर्ष 2024-25मध्ये इयत्ता 10वीचा 100% निकाल लागला आणि दक्षता डुकरे ही 95.20% इतके घेऊन घवघवीत यशटीने संपादन केले. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीमध्ये आर्जवी वैद्य आणि मोनिता बदे यांनी शिष्यवृत्ती मिळवली. आमचे विद्यार्थी हे फक्त अभ्यासातच नाही आहे, तर क्रीडा क्षेत्रात देखील अव्वल आहे. रग्बी असू दे, नाहीतर इतर स्पर्धा असू दे, यामध्ये आमचे अनेक विद्यार्थी जिल्ह्यापर्यंत पोचलेले आहेत. प्रत्येक भारतीय हा विद्यार्थी तर मल्लखांबामध्ये स्टेट लेवलपर्यंत गेलेला आहे आणि ही सर्व आमच्या गुणी आणि विद्यार्थ्यांच्या चमकदार कामगिरीमुळे हे सगळं घडतं आहे. ही आपणा सर्वांसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. आपले जसे गुणी शिक्षक आहेत तसे यामध्ये लेखनिकांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्या योगदानामुळे प्रशासकीय कामे ही सुरळीत पार पाडली जातात. मावशा यांच्या अथक प्रयत्नांमुळे आपलं शालेय वातावरण अतिशय सुरक्षित आणि सुंदर असं बनत आहे. विद्याविकास मंडळाचे पदाधिकारी आपल्या नवदृष्टीने एक शाळेला नवी दिशा नेहमीच देत असतात. ते आम्हाला नेहमीच प्रेरित करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपली शाळा जी आहे ती अतिशय उच्च पदावर आणि विकासावर जाण्यास गेलेली आहे. हे आमचं खरंच खूप भाग्य आहे की आम्हाला असे मार्गदर्शक पदाधिकारी मिळालेले आहेत. तसेच आपले हितचिंतक, शुभेच्छुक यांच्यामुळे आपल्याला नवीन संसाधनं, आर्थिक पाठबळ मिळत असतं. शेवटी जाता जाता एवढंच म्हणते की स्मिताने रंगली ही शाळा, उत्साहाने भरल्या या वाटा, सर्वांच्या सहकार्याने आनंदाने करूया स्नेहसंमेलन साजरा, सर्वांच्या सहकार्याने आनंदाने करूया स्नेहसंमेलन साजरा. सर्वांना शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. बक्षीस म्हणजे आपल्या कामगिरीची पोचपावती. बक्षीस म्हणजे वेळोवेळी आपण दाखवलेली हुशारी. बक्षीस म्हणजे आपल्या यशाची उंच कमान. बक्षीस म्हणजे आपल्यातील गुणवत्तेचा कस. पण हे सर्व मिळवण्यासाठी लागते ती म्हणजे अथक मेहनत व जिद्द. तोच क्षण आता आलाय. बक्षीस वाचण्यासाठी पुढील सूत्रे मी सौ रोशनी कुर्तडकर मॅडम यांच्याकडे देतो. धन्यवाद सर. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, सर्व शिक्षक वृंद, पालकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि माझ्या प्रिय विद्यार्थी वर्गाचे या गौरवशाली पारितोषिक वितरण समारंभात मी रोशनी कुर्तडकर मनपूर्वक स्वागत करते. बक्षीस म्हणजे प्रगतीला बळ, बक्षीस म्हणजे कष्टाचं फळ, बक्षीस म्हणजे कौतुकाची थाप आणि बक्षीस म्हणजे ऊर्जा अमाप. आज प्रत्येक जण आपापल्या परीने सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत असतो, झटत असतो, कष्ट घेत असतो. अशा वेळी पाठीवरून फिरणारा आश्वासक हात लढण्याचं बळ देतो. कौतुकाचे 4 शब्द मनोबल वाढवतात आणि म्हणूनच आयोजित केले जातात असे समारंभ, जे भरतात एक नवी ऊर्जा त्या पंखांमध्ये ज्यांना घ्यायची असते झेप नवनवीन क्षितिजांकडे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शालांत परीक्षेचा 100% निकाल लागला व या परंपरेचे सातत्य राखण्यात आम्ही यशस्वी झालो. या परीक्षेमध्ये पहिल्या 5 क्रमांकाचे जे शिलेदार ठरले त्या आमच्या गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांना आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते. विद्याविकास मंदिर माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सौ निकम मॅडम यांना. सन
2024-25 शालांत परीक्षा प्रथम क्रमांकाची मानकरी आहे कुमारी दक्षता संतोष डुकरे 95.20%. शांत नम्र स्वभाव वक्तृत्व तसेच लेखनावर प्रभुत्व असणारी सुंदर हस्ताक्षर असणारी कुमारी दक्षता. याचप्रमाणे संस्कृत विषयामध्ये 99 मार्क मिळवून प्रथम आलेली कुमारी दक्षता संतोष डुकरे हिला विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत करंदीकर काका यांच्याकडूनही पारितोषिक देण्यात येत आहे. माननीय करंदीकर काका. दक्षता तुझे खूप खूप अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. मान्यवरांचे आभार. यानंतर मी आमंत्रित करते विद्याविकास मंदिर इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका सौ मसे मॅडम यांना. द्वितीय क्रमांकाचा मानकरी आहे कुमार मयुरेश रवींद्र मालुसरे 91.20%. उत्कृष्ट चित्रकार सुस्वभावी असा हा आमचा मयुरेश. तुझे खूप खूप अभिनंदन. उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. मान्यवरांचे आभार. यानंतर माध्यमिक विभाग ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सहस्त्रबुद्धे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वितरण करायचं आहे. तृतीय क्रमांकासाठी 2 मानकरी आहेत. त्यापैकी कुमारी दिव्या प्रशांत मस्कर 91%. गोड स्वभावाची उत्कृष्ट पाठांतर असणारी आणि तिच्या शंकांचं निरसन झाल्याशिवाय स्वस्थ न बसणारी अशी आमची लाडकी दिव्या. खूप खूप अभिनंदन. मान्यवरांचे आभार. तिसऱ्या क्रमांकाचाच मानकरी आहे कुमार प्रणव प्रदीप मते. मी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ काकडे मॅडम यांना विनंती करते की या पारितोषिकाचं वितरण त्यांनी आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. कुमार प्रणव प्रदीप मते 91%. मितभाषी असला तरी विज्ञान प्रदर्शनामध्ये आपला कन्सेप्ट समोरच्यापर्यंत कसा परफेक्ट पोचवायचा याचं अतिशय उत्तम नॉलेज असलेला हा आमचा अतिशय हुशार आणि नम्र विद्यार्थी. खूप खूप अभिनंदन प्रणव. मान्यवरांचे आभार. यानंतर चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करते ज्येष्ठ शिक्षिका सौ काळे मॅडम यांना. आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी आहे कुमार शुभम सुरेश वाघमोडे 90.80%. हुशारी सोबत याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे हा अतिशय फोकस स्टुडंट. याचं ध्येय अगदी सुस्पष्ट आणि ते गाठण्यासाठीची त्याची धडपड सुद्धा तितकीच प्रामाणिक. अभिनंदन शुभम. मान्यवरांचे आभार. 5व्या क्रमांकाचे बक्षीस वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करते बालवाडी विभाग मुख्याध्यापिका सौ दिघे मॅडम यांना. आणि 5व्या क्रमांकाची मानकरी आहे कुमारी चैतन्य सुभाष पेरणे 90.60%. चेहऱ्यावर गोड हसू, खेळकर व्यक्तिमत्वाची, हुशार व समंजस अशी आमची चैतन्य. तुझं खूप खूप अभिनंदन.
मान्यवरांचे आभार. मित्रांनो, संयम आणि गती ही यशाची 2 चाके असतात. जे जिद्दीने प्रयत्न करतात तेच यशाचे मानकरी ठरतात. सर्व यशवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. आणि आपणास नम्र विनंती आहे की सर्व विद्यार्थ्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक झालंच पाहिजे. यापुढील जाहीर होणारे पारितोषिक म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने किंवा विद्यार्थिनीने तिच्या किंवा त्याच्या उराशी जपलेलं एक गोड स्वप्न. चला तर बघूया कोणाचं स्वप्न साकार होतंय. आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अगदी स्पेशल असणाऱ्या या पारितोषिकाचे वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय डॉक्टर श्री विशाल रेवती अनंता केवारी सर यांना. आदर्श विद्यार्थी पुरस्कार शैक्षणिक वर्ष 2025-26 जाहीर होत आहे आणि या पुरस्काराचा मानकरी आहे कुमार वेदांत अनिल मसने, इयत्ता 10वी ब. कुमार वेदांत. कुमार वेदांत, तुझे खूप खूप अभिनंदन. ये स्टेजवर. शांत, नम्र, खेळामध्ये निपुण, अभ्यासात तसेच अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभाग घेणारा, उत्तम पखवाज वादक, भजन कीर्तनात रस असणारा व्हॉलीबॉलपटू अशी याची ओळख. वेदांत, तुझे खूप खूप अभिनंदन. मान्यवरांचे खूप खूप आभार. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समोर असंख्य आव्हाने पेलत स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करून जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी आपलं अस्तित्व दाखवून दिलेलं आहे. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे आता जाहीर होणारा हा पुरस्कार. हा पुरस्कार वितरित करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते सौ आसावरी काळे मॅडम यांना. पुरस्कार आहे आदर्श विद्यार्थिनी शैक्षणिक वर्ष 2025-26 आणि पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी आहे कुमारी देविका दिलीप कर्णी. अरे जय अरे जय. काही व्यक्तींना परमेश्वर अगदी सगळंच भरभरून देऊन पृथ्वीवर पाठवतो. रूप, गुण, आवाज, कौशल्य, बुद्धिमत्ता, स्वभाव या सगळ्या कसोट्यांवर अगदी खरी उतरणारी ही आमची लाडकी देविका. तुझं खूप खूप अभिनंदन. मान्यवरांचे आभार. यानंतर आपण वळतोय पुढच्या पुरस्काराच्या स्वरूपाकडे. सेवा परमो धर्म. सेवा हाच खरा धर्म आहे. सेवेमागचा भाव जाणून घेणं आणि ती देणाऱ्याचा उचित सन्मान करणं हेही तितकेच महत्त्वपूर्ण आहे. कारण सेवा ही छोटी किंवा मोठी असू शकत नाही. याच उदात्त भावनेतून हा पुरस्कार जाहीर होत आहे. हा पुरस्कार आपल्या शुभहस्ते वितरित करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते विद्याविकास मंडळाचे कार्यवाह माननीय श्री जोगळेकर सर यांना.
शैक्षणिक वर्ष 2025-26 आदर्श सेवक पुरस्कार देण्यात येत आहे श्रीयुत रुपेश पिठू कांबळे. बोलका मन मिळावू स्वभाव, कुटुंब वत्सल, कधीच कोणत्याही कामाला नकार न देणारा, सर्वांशी आपुलकीचे जिव्हाळ्याचे नाते जोडून ते मनापासून जपणारा असा हा आमचा रुपेश. श्रीयुत रुपेश कांबळे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना सप्रेम नमस्कार. आज माझा सत्कार होत आहे. एवढ्या लहान वयात सत्कार क्वचितच मिळत असतो, पण तो मला मिळाला आहे. कारण मंदिरात प्रत्येक गोष्टीचे पूजन होतं. पूजा होत असलेल्या असलेल्या सगळ्या गोष्टींकडे लोक भक्तिभावाने बघतात. याबद्दल आज मला 100% खात्री झाली आहे. थोडक्यात 2 शब्दात माझे विचार मांडावे असं माझं मन सांगत होतं. ज्या वेळेला मी पहिल्यांदा शाळेत आलो, माझ्या शाळेत येण्याचे माझे आधारस्तंभ म्हणजे श्री दादा सुर्वे यांचे आज नाव मी प्रकर्षाने घ्यावेच लागेल. कारण हा पुरस्कार आज त्यांच्यामुळेच मला मिळाला आहे. दादांच्या नंतर मला सांभाळून घेणारे आणि मला काम शिकवणाऱ्या, माझ्याकडे सतत मायेची ओळख करून देणाऱ्या आमच्या गोरे मावशी, निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांची माया अजूनपर्यंत आहे. ज्यांच्या शिस्तीखाली मी शिकलो, काम करायला शिकलो. काम करताना आपण नक्की काय करत आहोत याचं भान ठेवून कोणाचाही अपमान होणार नाही, कोणाचाही मन दुखवणार नाही, या सगळ्यांचा अभ्यास करून एक आदर्श सेवक होण्याचा मार्ग मला माझी मुख्याध्यापिका सौ आसावरी काळेबाईंनी मला दिला. त्यानंतर मला दुसऱ्या मुख्याध्यापिका लागल्या, त्या म्हणजे आमच्या निकम मॅडम. मुळात मी सुधागडचा. इकडे आल्यानंतर मी परिवारातून थोडा लांब गेलोय याची मला या शाळेत आल्यानंतर जाणीव सुद्धा लागली नाही. कारण आईरूपी निकम मॅडम, बंधुरूपी सुपे सर आणि नवीन आलेले आमचे देवरे सर आणि सगळ्या भगिनी रूपी शिक्षिका मला लाभल्या आहेत. माझ्यासोबत कामात मला सांभाळून घेणाऱ्या आमच्या सगळ्या मावश्या, सर्व मावश्या प्रेमळ आहेत. माझी शाळा ही खरंच एक कुटुंब तयार झालं आहे. काही का असेना मला हक्काचा माणूस आमच्या शाळेत मिळालेला आहे. मी नुसती नोकरी करत नाहीये, तर या शाळेमध्ये माझ्या नातेवाईकांसोबत मी काम करत आहे, ही भावना मला आत्ता जाणवते. आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री करंदीकर काका यांचे खूप खूप आभार. दरवेळेला रुपेशवर विश्वास टाकून काम करून घेण्याचा त्यांचा नेहमीच आग्रह होता आणि त्यांच्या आग्रहामुळे मला बऱ्याच गोष्टी ज्ञात झाल्यात. या वयातही काम करण्याची त्यांची जिद्द दाखवण्याजोगी मंडळाचे कार्यभार श्री जोगलेकर सर सुरुवातीला खूप कडक होते, शिस्तीसाठी तर कडकच वाटले. त्यांचा कायम आग्रह असायचा शिस्तीसाठी. पण ज्या वेळेला रुपेश बाईक घेऊन बाहेर जात आहे हे त्यांना कळल्यानंतर हेल्मेट घालून तू बाहेर जाऊ नकोस असे सांगणारे जोगलेकर सर हे माझे मित्र कधी झाले हे मलाच कळले नाही. तरी माझ्या परिवारापासून लांब असून सुद्धा माझ्या कुटुंबाची आणि माझ्या डोक्याची
काळजी करणारे जोगळेकर सर, अशा या सगळ्यांच्या साक्षीने, सगळ्यांच्या सहकार्याने आणि मुख्यत्वे करून जरी अंतराने लांब असलो तरी माझा परिवार, माझे आई बाबा, माझे भाऊ बहीण, तसेच सदोदित माझ्यासोबत असलेली माझी पत्नी आणि माझं छोटंसं बाळ ध्रुवी, या सगळ्यांच्या सदिच्छेमुळे, आशीर्वादामुळे आज मला हा सन्मान मिळतोय. या सन्मानाचा मी नक्कीच आदर ठेवीन आणि यापुढेही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. परत एकदा विद्या विकास मंडळाच्या, माझ्या विद्या विकास मंदिर शाळेच्या या पारितोषिकाबद्दल धन्यवाद. खूप छान बोललास रुपेश. तुला पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. यापुढील पुरस्कारांकडे वळण्या अगोदर मला आवर्जून सांगायचं आहे, अज्ञानावर मात करण्या पेटविल्या या ज्ञानज्योती, अभिमान आहे आम्हास, घडवितो आम्ही माणिक मोती, घडवितो आम्ही माणिक मोती. विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षकाची भूमिका ज्ञान देणारा मार्गदर्शक तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार अशीच काहीशी असते. शिक्षक म्हणजे अज्ञानाच्या उन्हात ज्ञानाची सावली देणारा विशाल वृक्ष, जो विद्यार्थ्यांना घडवतो, त्यांचे विचार समृद्ध बनवतो, त्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी सक्षम बनवतो. इतरांच्या आयुष्यात प्रेरणास्थान बनणाऱ्या या शिक्षकाला सुद्धा प्रेरणेची गरज असते, कौतुकाची गरज असते. समाजाचा आधारस्तंभ असणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणं ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे. आता आपल्या लक्षात आलं असेलच की पुढील पुरस्काराचं स्वरूप आहे आदर्श शिक्षक पुरस्कार 2025-26. पुढील पुरस्कार वितरित करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते विद्या विकास मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय श्रीयुत प्रसन्न खेडकर सर यांना. आणि पुरस्कार प्राप्त शिक्षिका आहेत सौ मीनाक्षी प्रमोद दहिवलीकर. शैक्षणिक अर्हता BA मॉन्टेसरी कोर्स पूर्ण, त्याचप्रमाणे यांनी DSM हा कोर्स सुद्धा पूर्ण केलेला आहे. हस्तकलेचे उत्तम परिपूर्ण ज्ञान, चित्रकला, रांगोळी, मूर्तिकला, पुस्तक वाचन असे अनेक छंद जोपासणाऱ्या 2018 पासून या विद्या विकास मंदिरमध्ये बालवाडी विभागामध्ये सहशिक्षिका म्हणून कार्यरत, अत्यंत मनमोकळा स्वभाव आणि धार्मिक वृत्ती ही यांची खास वैशिष्ट्य. आपलं खूप खूप अभिनंदन मॅडम. मान्यवरांचे आभार. मी मीनाक्षी मॅडमना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद. जय श्रीराम सर्वांना. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर, चारही सत्राच्या माननीय मुख्याध्यापिका, माझ्या सर्व सहशिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, माझ्यावर संस्काराचे मायेचा अखंड वर्षाव करणारे माझे आईवडील, माझी माणसं, यांचे खूप खूप धन्यवाद मानते. आणि माझ्या स्वामी माऊलींची कृपा म्हणून आजचा सोनियाचा दिनू बघत आहे. आज मला माझ्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली, याचा मला खूप आनंद होत आहे. शिक्षक होणे, खास करून बालवाडी शिक्षिका होणे, माझ्यासाठी एक नोकरी नसून माझ्या बाळगोपाळांच्या शिक्षणाचा पाया मजबूत बनवण्याचा पवित्र कार्य आहे. हे मी माझ्या मुख्याध्यापिका, माझ्या ज्येष्ठ शिक्षिका, माझ्या सहशिक्षिका करत आहोत. यासाठी बालवाडी विभागाच्या लिपिका मावशी यांचे तसेच मंडळाचे सर्व माननीय सदस्य यांचे खूप खूप सहकार्य नेहमीच मिळत असते. हे कार्य अविरतपणे सुरूच राहावे अशी माझी स्वामीचरणी इच्छा आहे. माझ्या या वाटचालीत मला मिळालेले थोडा मोठ्यांचे सहकार्य व तसेच माझ्या बालगोपाळांचे प्रेम माझ्यासाठी खूप अनमोल आहे.
आणि खूप महत्त्वाचे आहे. एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. बालगोपाळांना आपण दिलेले ज्ञान व संस्कार हेच खरं धन. हा पुरस्कार म्हणजे आपल्या कार्याची ओळख. आपले खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. यापुढील पुरस्कार आदर्श शिक्षक 2025-26 प्राथमिक विभाग वितरित करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते विद्याविकास मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्रीयुत बल्लाळ काका. आणि पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत माननीय श्रीयुत नितीन ज्ञानदेव कारोटे. HSC DED BA BEd अशी शैक्षणिक अर्हता असणारे उत्कृष्ट सूत्रसंचालक अशी यांची ओळख आहे. उत्कृष्ट कवी सुद्धा, अत्यंत लागवी स्वभाव, अध्यापनावर प्रभुत्व, पर्यटनाची आणि फोटोग्राफीची विशेष आवड असणारे अत्यंत मनमिळावू सहकारी, मदतीला सदैव तत्पर असे आमचे कारोटे सर. टाळ्यांचा आवाज फार कमी येतोय. कारोटे सरांचे खूप खूप अभिनंदन. मान्यवरांचे आभार. कारोटे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. मी फार काही जास्त बोलणार नाही. काय बोलावं हे सुचत नाही. मन एकदम असं भारावून गेल्यासारखं झालंय. या विचार मंचावर स्नेहसंमेलन निमित्ताने तसेच पुरस्कारानिमित्ताने उपस्थित मान्यवरांचं आज या ठिकाणी आपला अनमोल असा वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. आणि मित्रांनो, वेळ ही खूप महत्त्वाची असते. त्यानंतर माझ्या पाठीशी नेहमी आशीर्वादाच्या सरी असणाऱ्या सर्व मंडळाच्या माजी आजी पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मी धन्यवाद देतो. त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. तसेच माझ्यावर मुलाप्रमाणे प्रेम करणाऱ्या, नेहमीच मला मार्गदर्शन करणाऱ्या चारही सत्रातील आदरणीय वंदनीय मुख्याध्यापिकांचं, त्याचप्रमाणे मला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या, मला भावाप्रमाणे समजणाऱ्या माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनींचं सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद आणि आभार मानतो. काही कारणास्तव माझे वडील या ठिकाणी आलेले नाहीत. त्यांचे अनंत उपकार आहेत माझ्यावर. ही गोष्ट मी कधीच विसरलो नाही. आणि हा जो काही पुरस्कार आहे तो मी माझ्या आईवडिलांना या ठिकाणी समर्पित करतो. खरंच त्यांचे अनंत उपकार आहेत. असे आईवडील मिळणे खूप कठीण आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मी माझ्या आईवडिलांना एक प्रकारे देव मानतो. खरंच असे आईवडील मिळणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे. तसेच माझ्यावर आईच्या ठिकाणी माया करणाऱ्या माझ्या सर्व मावशा सेविका, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी मला माझ्या सुख दुःखात साथ देणारी माझी धर्मपत्नी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे चिरंजीव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. खरंच या ठिकाणी मन एकदम भारावून गेल्यासारखं झालंय.
ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत असताना एक शाबासकीची कौतुकाची थाप आज मला पुरस्काराच्या रूपाने मिळाली, याचा मी मनस्वी स्वीकार करतो आणि या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करीत असताना भारताचे माजी राष्ट्रपती ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्यांचं मी या ठिकाणी स्मरण करेल. तसेच ज्यांची कालच जयंती झाली अशा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले यांचं सुद्धा मी या ठिकाणी अंतःकरणापासून मी स्मरण करेल. तसेच ज्यांच्यामुळे हा मला जो आदर्श शिक्षक हा जो काही पुरस्कार प्राप्त झाला अशा माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी मनपूर्वक अंतःकरणापासून स्मरण करतो. तसेच संस्कृतमध्ये एक वचन आहे, गुरु जगी एक तात. असं म्हणतात शिक्षक हा भूतकाळाचा दुवा आणि भविष्यकाळाचा दिवा आहे. आणि मला या ठिकाणी आनंद होत आहे की माझ्यासारख्या शिक्षकाला हे ज्ञानदानाचं पवित्र कार्य करण्याची संधी मिळाली. मला अतिशय मनस्वी आनंद होत आहे. तसेच हा पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून हा आपला सर्वांचा आहे आणि माझ्यावर तुमचा सर्वांचं प्रेम, स्नेह, आपुलकी, जिव्हाळा असंच उतरत राहो ही विनंती करतो. त्यानंतर खरंच मन अतिशय या ठिकाणी माझं भारावून गेलंय. चुकून कुणाचा या ठिकाणी नामोल्लेख करायचा राहिला असेल तर मी अंतःकरणापासून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि वेळेचं भान ठेवून माझ्या वाणीला या ठिकाणी मी विराम देतो. धन्यवाद. खूप छान सर, अतिशय मनाला स्पर्शून जाणारं असं तुमचं भाषण. तुमच्या कार्याचा जो गौरव झालाय हा पुरस्कार आणि हा गौरव नेहमीच आपल्या निष्ठेची साक्ष देत राहील यात शंकाच नाही. आपले हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आदर्श शिक्षक 2025-26 माध्यमिक विभाग हा पुरस्कार वितरित करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत शशिकांत करंदीकर काका आणि पुरस्कार प्राप्त शिक्षक आहेत माननीय श्रीयुत नितीन बाळू सुपे. MA BEd DSM अशी शैक्षणिक अर्हता 2 मे 2013 पासून शिक्षण सेवेत कार्यरत महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना कर्जत तालुका संपर्क प्रमुख रायगड जिल्हा रग्बी असोसिएशन सदस्य रग्बी इंडिया अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत 14 वर्षाखालील रायगड संघाचे मार्गदर्शक शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमधून पंच म्हणून कामगिरी अध्यापनावर प्रभुत्व असणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक अशी यांची ओळख. सुपे सर यांचे खूप खूप अभिनंदन, मान्यवरांचे आभार. मी सुपे सरांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. धन्यवाद मॅडम. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विशालजी केवारी सर, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आजचा हा सन्मान आपणासकडून जो काही मला मिळाला त्याहीपेक्षा मी मोठा सन्मान म्हणेन. खरं तर तुम्ही आपण सन्मान दिला त्याचा मी स्वीकार करतो, पण त्याहीपेक्षा मोठा सन्मान म्हणेन मी आजच्या कार्यक्रमाचा हा सन्मान स्वीकारताना ज्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत
तो माझा लाडका विद्यार्थी आहे, याच्यापेक्षा मोठा सन्मान कधीच नसेल. दुसरी गोष्ट, सन्मान मिळायचं म्हटलं की मी प्रत्येक वेळेस एक उदाहरण वारंवार देत असतो. एखादा पिक्चर जेव्हा हिट होतो, तो पिक्चर हिट झाल्यानंतर आम्हाला फक्त हिरो दिसतो, पण त्या पिक्चर हिट होताना तो जो काही हिरो आहे, जो प्रसिद्ध होतो, तो हिरो प्रसिद्ध होण्यामागे बरीचशी मंडळी असते, जी बरेचदा बॅकस्टेज असते, आणि त्यांची मेहनत ही फक्त स्टेजवर स्टेजवर जो हिरो दिसतो त्याच्या माध्यमातून दिसत असते. खरं तर शिक्षणाची सुरुवात झाली पासून आणि मग पुढे कॉलेजवरील शिक्षण. सांगायला खूप अभिमान वाटतो सर. बरेचदा पालकांचा हट्ट असतो की तू हे झालं पाहिजेस, तू ते झालं पाहिजेस. मी अभिमानाने माझ्या आई वडिलांचं नाव घेईन की त्यांनी आजपर्यंत मला तू कुठल्या कॉलेजला शिकतोस, तू काय शिकतोस कधीच विचारलं नाही. फक्त त्यांचं म्हणणं होतं तू शिक, तुला शिकायचंय, जे शिकायचे ते शिक. कोणत्याही मला म्हणजे आजपर्यंत कोणत्या प्रकारे हट्ट केला नाही मला आईबाबांनी की तू हे शिकलं पाहिजे, तू कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं. अक्षरशः BA कॉलेज असेल किंवा BEdचं कॉलेज असेल, त्या कॉलेजचं नाव सुद्धा माझ्या आईबाबांना माहिती नाही. पण त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करतोय. त्यानंतर आई वडिलांचा आशीर्वाद सोबत आहेच, त्याच जोडीला प्रत्येक वेळेस अडीअडचणीला मला सोबत असणारी माझी अर्धांगिनी शिल्पा, हिची सुद्धा सातत्याने मला सोबत मिळत राहिलेली आहे. इतकंच नव्हे तर सांगायला अभिमान वाटेल, ज्यावेळेस मी शाळेत इंटरव्ह्यू दिला, शाळेचा पहिला दिवस होता आणि शाळेच्या मुख्याध्यापिका, माझी मुख्याध्यापिका म्हणजे तत्कालीन मुख्याध्यापिका सौरी काळे मॅडम यांच्या नावाचा उल्लेख करेन मी. त्यांनी मला एक वाक्य सांगितलं होतं, सुपे सर, ही आपली शाळा आहे, इथे आपण कोणत्या पदावर आहोत हे नाही बघायचं, वेळ पडली तर गमेला उचलावं लागेल. आजही ते वाक्य माझ्या कानात तसंच आहे. आणि त्यानंतर मग संस्थेकडून मिळालेली जबाबदारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सातत्याने यशस्वी करण्याचा प्रयत्न करत गेलो. आसावरी काळे मॅडम असतील, आसावरी काळे मॅडम नंतर शैलजा निकम मॅडम असतील, यांनी विश्वासाने माझ्यावर जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी पूर्ण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. इतकंच नव्हे तरी बालवाडीच्या मुख्याध्यापिका असतील किंवा प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका असतील, यांनी कधी असं म्हटलं नाही की माध्यमिक त्यांनी हक्काने मला कामं सांगितली आणि मीही तितकीच प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. दुसरी गोष्ट, कामं करत असताना बरेचदा शाळाबाह्य कामांची जबाबदारी असायची आणि त्याच्यामुळे शाळेची कामं जी आहेत, माझी एक शिक्षक म्हणून माझी जबाबदारी कंप्लीट करत असताना मला माझ्या भगिनींची प्रत्येक वेळेस मदत मिळाली. म्हणजे जरी स्पर्धेच्या निमित्तानं मला 15-15 दिवस बाहेर जावं लागत असलं तरी माझा सिलेबस कंप्लीट करणं असेल, माझं वर्गातील कामं कंप्लीट करणं असेल, या सगळी कामं माझे सहकारी शिक्षक अगदी आत्मीयतेने करतो. सुपे सर, तुम्ही तुमचं काम करा, शाळेतलं सगळं आम्ही बघतो. आणि त्याच्यामुळे हा जो काही सत्कार आहे ना, हा सत्कार फक्त माझा एकट्याचा नाही झालेला आहे सर, हा सत्कार झालाय माझ्या आईबाबांचा, हा सत्कार झालाय माझ्या अर्धांगिनीचा, हा सत्कार झालाय व्यासपीठावर बसलेल्या सर्व मुख्याध्यापकांचा, हा सत्कार आहे माझ्या सर्व सहकारी शिक्षकांचा आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्यामुळे मी इथे उभा आहे ते बसले माझे सगळे समोरचे बालगोपाळ, या सगळ्यांचा हा सत्कार आहे. इतकंच म्हणेन. आणि आपण केलेल्या सत्काराबद्दल किंवा ज्या सत्काराबद्दल मला पात्र समजत त्याबद्दल आपण सर्व मनस्वी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. या पुरस्कारासाठी झालेली आपली निवड हे आपल्या निस्वार्थी कार्याचं प्रतीक आहे. आपले मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. यापुढील पारितोषिक वितरण आपल्या शुभ हस्ते करण्यासाठी मी आमंत्रित करते माध्यमिक विभाग शालेय समिती अध्यक्ष माननीय श्रीयुत बाळकृष्ण पाटील सर यांना. पुरस्काराचं स्वरूप आहे गुणवत्ता वाढ शिक्षक पुरस्कार 2025-26 आणि पुरस्कार प्राप्त शिक्षिका आहेत सौ भारती हेमंत पळसकर, प्राथमिक विभाग. यांनी यावर्षी BEd हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. अत्यंत मृदू स्वभाव, शांत हसरा चेहरा, उत्तम रांगोळी काढणाऱ्या अशा या आमच्या पळसकर मॅडम.
आपले खूप खूप अभिनंदन. मान्यवरांचे आभार. People say that event in life should be well organized, but sometimes some surprises adds more energy and enthusiasm to our life. How? Let's see. आपल्या विद्या विकास मंदिरामध्ये गेली अनेक वर्ष सेवा देणाऱ्या आपल्याच भगिनींचा यथोचित सन्मान करणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो. विद्या विकास मंदिराला वेळोवेळी सांभाळून घेत पुन्हा मार्गस्थ झालेल्या काही शिक्षिका आपला आदर्श संपूर्ण शाळेला देत अजूनही आपल्या शाळेमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यामध्ये आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. याचा त्यांनी अत्यंत प्रेमपूर्वक स्वीकार करावा अशी आपल्या विद्या विकास परिवारातर्फे मी प्रेमळ विनंती करते. हा सन्मान आपल्या शुभहस्ते बहाल करण्यासाठी मी आमंत्रित करते मंडळाचे सल्लागार सदस्य व माजी उपाध्यक्ष माननीय श्रीयुत अरुण काका धारप यांना. टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये स्वागत करायचं आहे सौ राजश्री राजेंद्र काळे मॅडम यांचं. अत्यंत साधं राहणीमान, प्रचंड मेहनती, तळमळीने शिक्षणाचे कार्य करणाऱ्या, निरपेक्ष वृत्तीने, सेवाभावी वृत्तीने आपलं काम करत राहायचं हे ज्यांचं उद्दिष्ट सदैव शाळेप्रती राहिलं अशा आमच्या काळे मॅडम. आपलं खूप खूप अभिनंदन. मान्यवरांचे आभार. सौ काळे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. हे आम्हाला फार मोठं सरप्राईज मिळालेलं आहे, त्यामुळे मी जास्त काही बोलू शकणार तर नाहीच. अचानक मिळालेला हा धक्का आहे आम्हाला, तरी थोडंफार मी बोलेन. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व मान्यवर, चारही विभागाच्या मुख्याध्यापिका आणि वेळोवेळी माझ्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या माझ्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना पहिल्यांदा माझा नमस्कार. हा जो पुरस्कार आम्हाला दिला त्याबद्दल सर्वात प्रथम मंडळाचे मी मंडळाला मी खूप खूप धन्यवाद देते. हा जो प्रवास माझा चालू झाला शाळेचा, तो माझ्या मुलाच्या शाळेपासून. आज इकडे सगळे बसलेले शिक्षक जे आहेत ते पूर्वी माझ्या मुलाच्या शाळेसाठी मी शिक्षक म्हणून पहिल्यांदा त्यांची ओळख मला झालेली आहे. 1996 पासून आजपर्यंत 30 वर्ष या शाळेशी माझं नातं जोडलंय आणि तो माझा मुलगा. नेहमी मला वाटायचं ज्यावेळेस मी त्याच्या कार्यक्रमांना यायची की मला या शाळेत जर संधी मिळाली तर फार बरं होईल. आणि त्या ईश्वराने माझी ती प्रार्थना ऐकली आणि ती सेवा करण्याचं मला 2006 मध्ये संधी मिळाली. ज्यावेळेस मी पहिल्यांदा इकडे आले त्यासाठी मी जास्त करून नाव घेईल ते म्हणजे सुर्वेदादा आणि कवाडकर सर. त्यांच्या सहकार्याने मी इकडे आले. नंतर सगळ्या आसावरी काळे मॅडम, निकम मॅडम, काकडे मॅडम, सीमा दिघे मॅडम, त्यावेळेस तर नव्हते सीमा दिघे मॅडम, पण यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिकलो आणि ते करण्याचा जो प्रयत्न आम्ही केला आहे त्यामध्ये माझ्या सर्व मैत्रिणी,
यांचा पण असणारा सहभाग, माझे आई वडील जे आज या जगात नाही, आणि माझं सगळं कुटुंब हे करत असताना जेव्हा माझ्या पाठीशी उभं राहिलं, त्याचमुळे मी ही 20 वर्षाची सेवा करू शकले. आणि हा जो विश्वास तुम्ही माझ्यावरती दिलाय, त्या विश्वासाचा मी नक्कीच पुढे जाऊन जास्तीत जास्त तो सार्थ करण्याचा प्रयत्न करेल. एवढं बोलून मी माझ्या गाणीला विराम देते. धन्यवाद मॅडम. आपलं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. यापुढील सन्मान आपल्या शुभहस्ते बहाल करण्यासाठी मी आमंत्रित करते विद्याविकास मंडळाचे ज्येष्ठ सभासद व कार्यकारिणीचे सहकार्यवाह माननीय श्रीयुत मिलिंद साने सर यांना. आणि जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करायचं आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या सौ भारती रवींद्र बाचिम मॅडम. सदैव हसतमुख असं हे व्यक्तिमत्व, बोलका स्वभाव, अतिशय प्रेमळ, कार्यतत्पर, विशाल हृदयी, प्रत्येकाचं अगदी मनापासून कौतुक करणाऱ्या, असं म्हणतात पुणे तिथे काय उणे, त्याच पुण्यात ज्यांचं बालपण गेलं त्या विद्येच्या माहेर घरची हिले, जिचा आज विद्याविकास मंडळ परिवारातर्फे बहुमान केला जात आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं कौतुक करायचं आहे. मॅडम, आपलं मनापासून अभिनंदन. मी विनंती करते की बाचिम मॅडम यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. खरंच आश्चर्याचा धक्का आहे हा. अजून त्यातून आम्ही बाहेर नाही आले. मी अजून आदरणीय व्यासपीठ, आदरणीय सर्व मान्यवर, चारही सत्राच्या आमच्या मुख्याध्यापिका, त्यांचे खूप खूप प्रेम आम्हाला खूप लाभलेलं आहे. आणि इतकी वर्ष या शाळेमध्ये काम करत आहे ते सर्व आत्ताचे सगळे मंडळाचे पदाधिकारी यांनी एवढी वर्ष आम्हाला सहन केलं, पाठीशी उभे राहिले प्रत्येक वेळेला. एक सेवा म्हणून आम्ही या मंदिरामध्ये आम्ही काम करत अजून आहोत. त्या सेवेचं आज असं वाटतं कुठेतरी चीज झालं. 2001 साली मी लागले, आज बघा 2026 चालू, म्हणजे 5 वर्षाचा हा प्रदीर्घ कालखंड माझी ही सेवा चालू आहे. आणि त्या सेवेचं आज कुठेतरी हे फळ मला मिळालं. सर्वांचे खूप खूप आभार, खूप आभार. असेच सगळेजण माझ्या पाठीशी राहा आणि माझ्याकडून अजून जास्तीत जास्त सेवा करण्याची मी प्रयत्न करणार आहे. लहान मुलांना शिकवणं हा खूप मला खूप आवडतं, त्याच्यामुळेच मी या सेवेमध्ये आहे. आणि लागल्यापासून खरंच सोमनीबाई, असंवरी काळे मॅडमबाई यांनी आम्हाला खूप शिकवून खरंच आमच्या पाठीशी राहून मायेने प्रेमाने समजावून आम्हाला खूप असं छान छान तयार केलंय. आणि ते अजून आम्ही आता मुलांना त्यांच्यामध्ये आम्ही हे करतो. खूप छान वाटलं. आज जास्त नाही बोलतायत, भरून आले सगळं. आज आई वडील बहिणी सगळे आठवत आहेत आणि हा पुरस्कार आई वडिलांनाच मी समर्पित करते. वडिलांना जाऊन कालच 9 महिने झाले पूर्ण. ते आत्ता असते तर एवढा आनंद त्यांना झाला असता की बस. त्यांच्या इच्छेमुळेच मी या क्षेत्रामध्ये आलेली आहे. त्यांचं खूप मला पाठबळ लाभलेलं आहे. आणि आता सुद्धा आपल्या सर्वांचंच पाठबळ लाभलेलं आहे. आणि हा पुरस्कार मी आता सगळ्या जो मिळालेला आहे तो तुम्हा सर्वांना
अर्पण करणार आहे आणि मी अशीच सेवा माझी काल चालू ठेवणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. आपलं पुन्हा एकदा अभिनंदन. जाता जाता एवढंच सांगेन, जिथे आत्मविश्वास असतो तिथेच मोठी स्वप्न साकार होतात. आयुष्यात जिंकणं महत्त्वाचं आहेच, पण लढणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आपली सर्वोत्तम कामगिरी करणं हे आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. आजचे सर्व विजेते उद्याचे प्रेरणास्थान आहेत. हा पारितोषिक वितरण सोहळा जरी इथे संपत असला तरी यशाचा हा प्रवास अविरत सुरूच राहील. पुनश्च एकदा सर्व विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन, सर्व मान्यवरांचे आभार आणि यापुढील सूत्र मी श्री देवरे सर यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. मॅडम, सर्व सन्मानप्राप्त विद्यार्थी आणि शिक्षक यांचे पुनश्च अभिनंदन. शेवटी एवढंच म्हणे, टाळ्यांच्या गजरात यशाला मिळाली दाद, मेहनतीला आज लाभला सन्मानाचा साज. स्वप्नांना पंख लाभले, आत्मविश्वास वाढला, बक्षिसांनी आज भविष्याला नवा मार्ग सापडला. विद्या विकास मंडळाचे कार्याध्यक्ष श्री प्रसन्नजी केटकर सर यांना मी आपले मनोगत व्यक्त करावे अशी विनंती करतो. आदरणीय व्यासपीठ, आमच्या शाळेचे आधारस्तंभ, सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित सगळ्या शाळेवरती प्रेम करणारे, ही शाळा आपली समजणारे सगळे मुलांचे पालक. खरं तर मगातपासून धक्क्यावर धक्के येत होते, ते शिक्षकांसाठी होते, परंतु विश्वस्तांना पण धक्का दिला जाईल असं आज माझ्या बाबतीत पण घडलं. आज सभेला मार्गदर्शन करण्यासाठी खरं तर अध्यक्षांचं नाव होतं, परंतु अचानक माझ्यासमोर दोन्ही शिक्षक आला. खरं तर काय बोलायचं, एक आज चांगला योग आपण ज्याला म्हणू, हिवलेशे रोप लाविले असं आम्ही जे म्हणतो, ते शाळेचे आधारस्तंभ ज्यांनी शाळेची सुरुवात केली, एका विशिष्ट ध्येयापोटी केली. नेरळ परिसरामध्ये एक चांगला संस्कृती टिकवणारी शाळा असावी, हिंदू म्हणून जगायला शिकवणारी शाळा असावी, अशी एक भावना ज्यांच्या मनामध्ये होती, त्या आदरणीय वृंदा काळेताई, बागुल मामी, नारायणराव सुर्वे, सुरेशराव काळुकर, या सगळ्यांची खरं तर आठवण ही कायम आमच्या स्मरणात आहे. परंतु आनंद या गोष्टीचा आहे की ज्या जिद्दीने त्यांनी शाळा सुरू केली त्याचा आज वटवृक्ष झालेला हा आपण सगळे बघतोय. शाळेचे अनेक विद्यार्थी चांगल्या पदावरती शासकीय याच्यात काम करतायत. शाळेची ते आठवण काढतात की या शाळेमध्ये मी घडलो. सुरुवातीला शाळा 5वी पर्यंत होती, त्यामुळे काही भागांनी त्यांना अन्य शाळेत जायला लागलं, परंतु ज्यांच्यावरती संस्कार झाले बालवाडीपासून, ती विद्या विकास मंदिराचे शिक्षक यांनी आम्हाला घडवलं असं त्यात प्रामाणिकपणे बाहेर सांगतात. अन्य शाळेमध्ये गेलं तर शाळेची प्रतिक्रिया पण ती असते की विद्या विकासचा विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये आहे, हे आमच्या शाळेला गौरवास्पद आहे. म्हणजे अतिशय चांगली शाळा ज्याला आपण म्हणू, ज्या शाळेमध्ये हिंदू संस्कृतीचं शिक्षण दिलं जातं, सगळे श्लोक शिकवले जातात, अशा सगळ्या धर्माचे पंथाचे लोक आज आपल्या शाळेमध्ये काम करतात. अनेकांचे पालक आज इथे उपस्थित आहेत, अनेकांची मुलं आज आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेतात. लोकांच्या आग्रहास्तव आपण एक नवीन पायंडा, नवीन एक पद्धत आपण किंवा नवीन ज्याला आपण म्हणतो
की शाळेच्या बाबतीमध्ये प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी आपण नवीन केलं पाहिजे. पुढे जायचं असेल तर मोठी उडी पण घ्यायला लागते, धाडस करायला लागतं. आपल्या सगळ्यांच्या कृपेने आशीर्वादाने 3 खोल्यांची असलेली शाळा आता आपण बघतोय, चांगली इमारत आपल्या इथे उपस्थित आहे, हजर आहे, आपण सगळे बघतोय. आजच्या कालानुरूप इंग्रजी माध्यमाची शाळा चालू करावीत असंही अनेक जणांचं मनोगत होतं आणि म्हणून आपण ते धाडस केलं एक 6 वर्षापूर्वी. आता आपली 7वीत मुलं शिकतायत. काल आपण त्यांचं बघितलं असेल. खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे की एवढ्या कमी वयामध्ये, इंग्लिश शब्द वापरेन मी, ज्यांनी अँकरिंग केलं इंग्लिशमध्ये, ते पण चांगली पोच पावती सगळ्या शिक्षकांना आमच्या, की आम्ही जे पाऊल उचललंय हे अतिशय चांगलं पाऊल आहे आणि यासाठी आपण शाळेचा उत्कर्ष व्हावा, शाळेची गुणवत्ताही शिक्षक वाढवतो. परंतु शाळेची भौगोलिक स्थिती आहे, भौतिक स्थिती आहे, आर्थिक स्थिती आहे, हे वाढवण्याचं काम हे आमच्या कमिटीचं आहे, विश्वस्तांचं आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, 2 वर्षापासून आपण आग्रह धरला. कुंभेगावी आपण आता 1 एकर जागा घेतली आणि त्याचं पूर्णपणे कलेक्टर प्लासिंग प्लॅन आपल्याकडे आलेला आहे. येणाऱ्या काही महिन्यामध्ये आपण कुंभ्याला 40,000 स्क्वेअर फूटची शाळा ती आता आपण बांधतोय. देणगीदार आपल्याकडे आहेत, प्रयत्न चालू आहेत आपले आणि मला पूर्णपणे खात्री आहे, ईश्वरी कार्य आपली शाळा, ही शाळा लवकरच ती पूर्ण होईल आणि काही महिन्यानंतर कदाचित पुढच्या येणाऱ्या 2-4 वर्षामधला स्नेहसंबंधाचा कार्यक्रम हा तिथल्या मोठ्या व्यासपीठावरती आपण करू. शाळेचे विश्वस्त जरी आम्ही असलो तरी आपल्या प्रेमापोटी किंवा आपल्या प्रेमाशी आम्ही काहीच करू शकत नाही. इतके वर्ष शाळेचे जे काही बांधकाम झालेले आहे हे आपल्या नागरिकांनीच पैसे दिलेले आहेत. मला तर आठवतंय, आज आपण ज्या ठिकाणी बसलो, देवस्थळे म्हणून त्यांची वास्तू होती आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मी वास्तू विकणार आहे. आणि असा जेव्हा आमच्या पुढे प्रस्ताव आला तेव्हा त्यांनी एकच अट टाकली होती, शाळेला जवळची जागा आहे, जर का तुम्ही घेत असाल तर बोला, पण मुदत दिली आम्हाला 8 दिवसाची आणि सांगितलं की 8 दिवसामध्ये 24 लाख तुम्ही मला जर का दिलेत तर ही वास्तू मी तुम्हाला देईन. आमच्या पुढे फार मोठा प्रश्न होता. त्यावेळेला आमचे जुने कार्यकर्ते अरुणजी धारप असतील, नारायणराव सुर्वे असतील, सुरेशराव काळुकर असतील, आम्ही त्यावेळेला नवीन होतो, सगळेजण आम्ही गावाला आव्हान केलं आणि मला अभिमानी नेरळगावचा 7 दिवसाच्या आत 24 लाख नेरळकरांनी आमच्याकडे सुपूर्द केले आणि म्हणून आज आपण या वास्तूमध्ये आत्ता इथे आहोत. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये आपली एक चांगली भव्यदिव्य वास्तू ही कुंभ्यामध्ये उभी राहील. आपल्या सगळ्या पालकांना आग्रह आहे, आपला ज्या ठिकाणी कुठे संपर्क असेल, कुठे दाता असेल तर सुचवावा, त्याचा पाठपुरावा आम्ही निश्चित करू आणि एक चांगल्या शाळेचं स्वप्न, जसं आज आपण 3 क्षेत्रात काम करतोय, मराठी आहे, सेमी इंग्लिश आहे आणि इंग्लिश माध्यम, याच्याकडे आपण वाटचाल करतोय. त्यामुळे काळाची गरज म्हणून इंग्रजी शाळा पण अशीच चांगली नावारूपाला यावी अशी आमच्या सगळ्या विश्वस्तांची पण इच्छा आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी या सगळ्याला चांगलं सहकार्य करावं. आजचे सगळे आमच्याकडे तर सगळे शिक्षक आहेत, हे सगळ्यांनाच पुरस्कार एकाच दिवशी दिला पाहिजे खरं तर. कारण एकाचं नाव घेणं आता सगळ्यांनी खरं तर कबूल केलं प्रामाणिकपणे, खरंच ते प्रामाणिक आहेत की हा माझा पुरस्कार नाही, माझ्या सहकाऱ्यांचा पुरस्कार आहे, नाम मात्र मी घेतो आणि खरंच आहे या सगळ्या शिक्षकांमुळे आधी शाळा उभी आहे. आम्ही त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवतो की तुमच्या हातात मुलं दिलेत, पालकांनी पण विश्वास दाखवलेला आहे. त्यामुळे सगळ्यांचा विश्वास आपण सार्थ करूया. येणाऱ्या काळामध्ये शाळेचं नावरूप अजून चांगल्या पद्धतीने यावं. आमचे सुपे सर आहेत आज, खरं तर त्यांचं खरंच कौतुक करेन मी. क्रीडा क्षेत्रामध्ये शाळेचं नाव जिल्ह्यापर्यंत आणि प्रांतापर्यंत पोहोचवणं प्रचंड मेहनत सुपे सरांनी घेतलेली. त्यांना दिलेला पुरस्कार आज हा खरोखर चुकीचं आहे. बाकीच्यांना पण द्या, पण तरी पण त्यांचे जिद्द कष्ट हे आपल्या सगळ्यांना दिसतात आणि त्यांनी मग अशी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांची कामं तुम्ही करता म्हणून ते बाहेरची कामं करू शकता, तर तुमचाही त्याच्यामध्ये पुरस्कार आहे. त्यामुळे मी माझ्या वाणीला फार खरं तर माझा आज आवाज पण बसलेला आहे, त्यामुळे माझ्यावरती पण भाव होता खरं तर बोलायचं म्हणून. परंतु मी माझं मनोगत नाही, संस्थेचं मनोगत आपल्यापुढे व्यक्त केलं, प्रतिनिधी म्हणून मी आपल्यासमोर बोललेलो आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशीच भरभराट शाळेची होत सगळ्या शिक्षकांनी मनापासून काम करावं.
आणि या येणाऱ्या विद्यार्थ्यांचं चांगल्या पद्धतीने आपले विद्यार्थी बाहेर शिकावेत, मोठे व्हावेत अशी सदिच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. आपण अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं, याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर श्री विशाल केवारी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय सर्व शिक्षकवृंद आणि तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी, त्यांचं नाव घेणे इतकं मी मोठा नाही आहे, परंतु त्यांना सर्वप्रथम मी नमस्कार करतो की त्यांनी मला या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी आणि आमंत्रित केले की या शाळेचा एक माजी विद्यार्थी म्हणून नाही तर या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून आज मी इथे आलेलो आहे. याबद्दल हे माझं सगळ्यात मोठं सौभाग्य आहे. तसेच शाळेचे सर्व मुख्याध्यापिका आणि सर्व पालकवर्ग आणि माझ्यासमोर असलेला हा उद्याचा भारत यांना सर्वप्रथम मी नमस्कार करतो की आज आपल्या या शाळेचा 2024 ते 25 वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम. तो वार्षिक स्नेहसंमेलन म्हटलं तर हे नुसतं डान्स आणि म्युझिकच नसतं, तर यामध्ये आपली कला, संस्कृती, शिस्त या सर्वांचा तो एक संगम असतो. तर या आपल्या कार्यक्रमामध्ये आज मला म्हणजे माजी विद्यार्थीपासून तर आज या कार्यक्रमाचा अध्यक्षपर्यंतचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास फार मोठा आहे आणि आपल्याच शाळेमध्ये एक प्रमुख पाहुणे म्हणून येणं हे खरं तर माझ्या आईवडिलांची पुण्याई आणि गुरुजनांचा आशीर्वाद असल्यामुळेच हे शक्य आहे. खरं तर शाळेचा पहिला दिवस आणि हा आजचा दिवस हा अगदी साम्य आहे की ज्यामध्ये मनात एक भीतीचं वातावरण, एक कुतूहल आणि एक उत्सुकता आहे की आज नेमकं काय घडणार आहे. की ज्या शाळेचं तमसोमा ज्योतिर्गमय हे तत्व आहे, हे उपनिषदामध्ये हे जे तत्व आहे म्हणजेच अज्ञानाकडून प्रकाशाकडे नेणारं हे जे काम ही शाळा अनेक वर्ष गेले कित्येक वर्ष करत आहे. खरं तर या शाळेसाठी अर्थात विद्या विकास मंदिर नेरळ या शाळेसाठी एकदा आपण सर्वांनी एक टाळ वाजवलं पाहिजे की या शाळेचं जे काम आहे, शाळेचं काम फक्त मुलांना शिकवणंच नाही तर आपली जी भारतीय संस्कृती आहे, आपली जी परंपरा आहे यासोबतच उच्च शिक्षण देणं आणि आपल्या विद्यार्थ्यांना एक मोलाचं मार्गदर्शन करणं हे या शाळेने काम अनेक वर्षानुवर्षापासून करत आलेले आहेत. तर थोडक्यात सांगायचं झालं तर माझं जे प्राथमिक शिक्षक आहे म्हणजे लहानपणापासूनच एक शिकण्याची जिद्द होती, आवड होती आणि त्यामध्येच मला ज्यांचं मार्गदर्शन मिळालं अशा आपल्या स्वर्गीय संत मॅडम ज्या आज आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांनी मला जे मार्गदर्शन दिलं होतं ते खरंच म्हणजे ज्यामुळे मला शिक्षणाबद्दल एक ओढ निर्माण झाली. त्यानंतर आपल्या बाचम मॅडम तसेच फणसे मॅडम यांनी सुद्धा मला वेळोवेळी एक मार्गदर्शन केले आणि त्याचप्रमाणे आता इथे ज्यांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला आहे अशा आपले नितीन कारोटे सर यांचा सुद्धा माझ्या या प्रवासामध्ये फार मोठा वाटा आहे. आणि तसेच की ज्यांनी मला सर्वप्रथम स्वप्न पाहायला शिकवलं अशा आमच्या दीपाली पवार मॅडम की यांनी मी इयत्ता 5वी मध्ये असतानाच विचारलेलं की तुला भविष्यात काय व्हायचं आहे, तर मी फोटो स्टुडिओमध्ये जाऊन माझा एक डॉक्टर असा फोटो एडिट केलेला त्यांच्याकडे दिला होता आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की मला भविष्यात हेच व्हायचं आहे. की यांनी मला स्वप्न बघायला शिकवलं की ते म्हणतात ना कि मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे न सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. की थोडक्यात सांगायचं झालं की डझंट मॅटर वेअर यू कम फ्रॉम, वेअर यू वर बोर्न, द कलर ऑफ युअर स्किन, हाऊ मच मनी यू वर बोर्न इनटू, it matters where you decided to place yourself, the people you surrounded yourself with, and how you choose to carry yourself. Everybody has a diamond inside of us and we can choose to surround ourselves with the people that see our value and see the diamond inside of us. अशा आमच्या मुख्याध्यापिका
आदरणीय काकडे मॅडम यांचं सुद्धा मी इथे नाव घेऊ इच्छितो की त्यांनी वेळोवेळी एक प्रेरणादायी कथा सांगून आमच्यामध्ये प्रोत्साहन निर्माण केलं. तसेच आदरणीय सोमने मॅडम, त्यानंतर मुख्याध्यापिका असणाऱ्या आदरणीय काळे मॅडम यांनी सुद्धा म्हणजे पुढे जाण्यासाठी सतत पुढे चालत राहा आणि नुसतं अभ्यास करू नका, तर त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. जर सातत्य असेल तर बुद्धी सगळ्यांकडे आहे, परंतु त्याचा वापर कुठे आणि किती प्रमाणात करायचा यात मात्र ही गोष्ट मात्र आपल्या हातात असते आणि सातत्य ठेवण्याचं काम हे त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यानंतर माध्यमिक विभागात म्हणजे इयत्ता 7वी नंतर खरं तर कुठेतरी आयुष्याला एक कलाटणी देणारा प्रसंग घडला की इयत्ता 9वी मध्ये शिकत असताना माझ्या वडिलांचे छत्र हरवलं. परंतु त्यांची अशी इच्छा होती की माझ्या मुलाने एक म्हणजे डॉक्टर होऊन, वैद्यकीय अधिकारी होऊन आपल्याच विभागात, आपल्याच समाजामध्ये सेवा द्यायची. आणि ते म्हणतात ना की आपली जी संस्कृती आहे की श्रीराम यांनी राजा दशरथ यांचं वचन पूर्ण करण्यासाठी वनवासाला गेले, आपले जे राज्य होते ते त्यांनी त्याग केला आणि अशा संस्कृतीमध्ये असे जे संस्कार माझ्या शाळेने जे मला दिले होते ते मात्र कुठेतरी मनात होते. त्यामुळे जिद्द मी सोडली नाही आणि यामध्ये मला आदरणीय सुपे सर तसेच आदरणीय सहस्त्रबुद्धे मॅडम यांनी खूप मार्गदर्शन केले आणि वेळोवेळी म्हणजे प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये मला आदरणीय काळे मॅडम तसेच आदरणीय बदे मॅडम यांनी एक प्रोत्साहन ते देत राहिले. परंतु कुठेतरी आत्मविश्वासाची कमी होती. हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये जागृत करण्याचे काम ज्यांनी केलं ते म्हणजे आमच्या आदरणीय वर्ग शिक्षिका सौ मसे मॅडम आणि त्याचप्रमाणे सौ निकम मॅडम की यांनी म्हणजे प्रत्येक कठीण काळात मला प्रोत्साहन केले आणि त्यांच्यामुळे एक मनात जिद्द म्हणजे एक आत्मविश्वास निर्माण झाला की विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो आहे, अडथळ्यांना घाबरून अडथळणे पावलांना पसंत नाही. असे मनामध्ये आत्मविश्वास येत राहिला. परंतु आपण ज्यावेळी संघर्ष करत असतो त्यावेळेस आपल्याला आईवडिलांची साथ असणे तसेच आपले भाऊ बहीण आणि मित्रपरिवार यांची साथ असणे फार महत्त्वाचे असते. तर त्यामध्ये मला माझ्या आईने कधीच मला असं कमी काही पडून दिलं नाही की नेहमी तू सतत प्रयत्न करत राहा, अभ्यास करत राहा की एक दिवस यश हे नक्की तुझ्या पाठीशी असेल. अशा माझ्या आईसाठी आणि इथे असलेल्या सर्व पालकांसाठी एकदा तुम्ही टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करा की आपले आई वडील हे दिवसरात्र आपल्यासाठी कष्ट करत असतात की त्यांचं कुठेतरी सन्मान होणं हे फार महत्त्वाचे असते. आणि ज्याप्रमाणे आज शाळेने माझ्या आईचं सुद्धा जितकं कौतुक आणि हा सन्मान दिला त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो. की म्हणजे आज आपण पाहतोय की 16वं वर्ष धोक्याचं असं आपण गाणं ऐकतो, परंतु त्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकला होता कारण की त्यांच्या पाठीशी मा जिजाऊ यांचा आशीर्वाद होता. तसेच आपण पाहतो की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी शिक्षण घेतलं होतं आणि त्याचप्रमाणे 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. सांगायचा उद्देश एवढाच की आजकालचे जे विद्यार्थी आहेत यांनी फक्त सोशल मीडियाकडे लक्ष न देता उत्तम प्रकारे अभ्यास, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. की याच्यामध्ये म्हणजे बघा की माणसाला हरण्याची भीती असते, परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की पराभवाने माणूस संपत नाही, जो प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. की संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. You have to be honest in life. You have to be honest to yourself. You have to be practical. You have to take risk in life, but at the same time, you have to be calculated. You can't just say, okay, I took risky option at some point of life. You have ready for the kind of talent that's really needed to.
I think the belief system or power of mind really matters in life. It can break you, it can make you. You can become mentally strong also, or you can become strongly mental. You can have endless hopes, or you can have hopeless end also. So the belief system is very important in life. थोडक्यात सांगायचं झालं की येणारे जे उद्याचे विद्यार्थी आहेत हे नक्कीच चांगल्या प्रकारे त्यांनी मेहनत केली पाहिजे आणि आपल्या शाळेचे नाव जे आहे हे कुठेतरी मोठ्या उंचीवरती आणि म्हणजे ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष करून आपल्या भारतासाठी जे कार्य केलेलं आहे असेच कार्य असाच आदर्श तसेच स्वामी विवेकानंदांचा आदर्श घेऊन आणि ज्याप्रमाणे ते परदेशात जाऊन त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन जगाला घडवून दिलं अशा प्रकारे कुठेतरी आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या हे सर्व जे उद्याचे भविष्य आहे यांनी प्रयत्न केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. तरी एकदा पुन्हा ज्या शाळेने मला अध्यक्ष म्हणून आज इथे जे बोलण्याची संधी दिली त्या शाळा मंडळाचे तसेच प्रशासनाचे सर्व शिक्षकांचे आणि सर्व मुख्याध्यापकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आज इथे कुठेतरी सर्वजण चंद्रमुखीप्रमाणे मेकअप करून आलेले आहेत. जर मी आणखी वेळ बोललो तर तो मंजुलिका होण्यामध्ये वेळ जाणार नाही. त्यामुळे मी आज तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. सर अतिशय मोजक्या शब्दामध्ये आपण बरंच काही सांगून गेलात की स्वप्न नुसती पाहायची नसतात तर ती पूर्णसुद्धा करायची असतात. त्याचप्रमाणे प्रयत्नामध्ये सातत्य, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, आईवडिलांच्या कष्टाची चीज करा. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापेक्षा अभ्यास आणि खेळ यावर लक्ष केंद्रित करा. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना अतिशय मोजक्या शब्दात मोलाचं मार्गदर्शन केलं याबद्दल धन्यवाद. कला, संस्कृती आणि आनंद यांचा संगम अनुभवण्यासाठी आज आपण येथे एकत्र आलो आहोत. विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला दाद देण्यासाठी सजलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमास आपणा सर्वांच्या उपस्थितीत सुरुवात करत आहोत. नृत्य, गीत, नाट्य यांनी सजणारा आज मंच, कलेच्या या उत्सवात रंगणारा प्रत्यक्ष उत्साह, सर्जनशीलता आणि संस्कृतीचा सुंदर संगम असलेल्या या कार्यक्रमाचा आपण सर्वजण मनमुराद आनंद घेऊया. तरीही मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरील आसनावर स्थानापन्न व्हावे. हॅलो, हो बाहेर आहे. पुढील सूत्रे आमचे संचालक, सूत्रसंचालक कुमारी देविका कर्णिक आणि कुमार कौस्तुभ मुंडे यांच्याकडे देण्यात आहे. शिक्षक पालक संघाचे सदस्य सन्मान्य जामगरे सर यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. वेळोवेळी त्यांचं सहकार्य शाळेला नेहमीच लाभत असतं. धन्यवाद सर. कौस्तुभ चंद्रकांत मुंडे. स्नेहसंमेलन म्हणजे एक रम्य पहाट, गाण्यांनी गजबजलेली वादळवाट, सोनेरी क्षणांची एक आठवण आणि सुख दुःखांची गोड साठवण, प्रेमाच्या पाझरांची वाहती सरिता, प्रेमाच्या पाझरांची वाहती सरिता, अतूट शब्दांनी गुंफलेली कविता, अतूट शब्दांनी गुंफलेली कविता. जाणीवेच्या पलीकडे जगा वेगळं गाव, जाणीवेच्या पलीकडे जगा वेगळं गाव, यालाच तर आहे स्नेहसंमेलन हे नाव, यालाच तर आहे स्नेहसंमेलन हे नाव. चला तर मग सर्वजण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहताय असं विविध गुणदर्शन कार्यक्रमास आपण सुरुवात करूया आणि संगीत, ताल, नृत्य यांच्या निनादात आपणही रंगून जाऊया. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही विघ्नहर्ता श्री गणेशाच्या स्मरणानेच केली जाते. विवेक, बुद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करूया. यासाठी मी आमंत्रित करतो गणेश वंदनाला.